चला मित्रांनो ब्लॉग स्टार्ट करू आपण. तर हे बघा आमच्या आसना व्ह्यू माहिती आहे का, त्या पूलपर्यंत तिथपर्यंत पाणी आलं होतं, मोठं असं फुल पाणी साचलं होतं एकदम. असं एवढं पाणी तर यावेळेस ना फुल पाणी पडलं होतं नांदेडला आमच्याकडं, फुल पाणी पडलं होतं. हे बघा तुम्ही बघत असाल तिथपर्यंत पाणी दिसतं, तिथपर्यंत पूर्ण पाणी साचलं होतं एकदम पाणी गेलं होतं इथं. कारण एवढा पाऊस पडला होता ना यावेळेस, खूप पाऊस पडला होता. तुम्हाला काय सांगू, हे आपली धन्नो आहे, आपली गाडी, हे आमचा आसना ब्रिज, आसना पूल आहे. तर तिथपर्यंत पाणी साचलं होतं मी, तर दिसते का तुम्हाला, तेव्हा तिथपर्यंत पाणी गेलं, पूर्ण पाणी गेलं होतं एकदम असं. तर बघा आता पण जरा पाणी चालू आहे सध्याला. तर एकदम बेस्ट व्ह्यू आहे मित्रांनो. खूप असं इथं आलं ना कधी मला ना एवढं छान वाटतं ना, तुम्हाला काय सांगू. आता असं कधी तुम्ही एकट्यात असं बसा आणि विचार करा जरा स्वतःबद्दल काय ते. मला असं एकटा बसून स्वतःबद्दल जरासा विचार करून तर असं चांगलं वाटतं मित्रांनो. खरंच या इथं येऊन ना मला खूप असं चांगलं वाटायला ना, काय सांगू तुम्हाला. आणि फर्स्ट टाईम मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, तर फर्स्ट टाईम मला आता भीती वाट नाही गेली की मी व्हिडिओ करायला, ब्लॉग चालू आहे मला. हे ब्लॉग शक्यतोवर मला स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी मला बनवायचा होता, तर मी बनवला. बस मला हेच पाहिजे होतं. कारण माझ्यामध्ये खूप कमी होते. कारण मी कुठं अशा रॅन्डम ठिकाणी मी कुठं जाऊन व्हिडिओ करू शकत नव्हतो. हे मजामध्ये होतं, कुठं जाऊन व्हिडिओ करू शकत नव्हतो. आणि हे आता या यूट्यूबच्या माध्यमातून मला ते कशी संधी भेटल्यासारखं भेटली खरं तर. कारण खूप मला इथं बरं वाटायले. तर हे सांगतो मित्रांनो, हे कधी पण तुम्ही लक्षात ठेवा, 4 लोक बघतील आपल्याकडे, बघू द्या, काय प्रॉब्लेम आहे, त्याच्याकडे बघू नका, डोळे बंद करा. वाटलं असं जे बोलायचं ते कॅमेरासमोर बोला, इकडे तिकडे नजर ठेवू नका, सर्व कॅमेरावर बोलत राहा. म्हणजे कधी तुम्हाला स्वतःमध्ये एक असं वेगळी अशी कॉन्फिडन्स निर्माण होईल, जे की तुम्ही पुढच्या आपल्या म्हणजे भिणार नाही तुम्ही कोणत्या विषयाला, तिथं कोणत्या असं हे करणार नाही तुम्ही. तर सगळे लोक बघायले मित्रांनो, तर सगळे बघायलेत, तरी काही प्रॉब्लेम नाही, चालते. हे कारण मला पाहिजे होतं मित्रांनो खरं तर मला माहीत नाही व्हिडिओची क्वालिटी कशी आहे, तुम्हाला बरोबर दिसते का नाही की. पण एवढं तर सांगू शकतो मित्रांनो की कुठं तुम्ही हे करू नका मित्रांनो. म्हणजे कोणत्या गोष्ट तुम्ही असं हे करू नका की मी नाही करू शकत, मी काय करू शकत नाही. तर तुम्ही सध्याला तर आपले जे स्वतःमध्ये जे कॉन्फिडन्स आहे, ते कॉन्फिडन्स